विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मला फोन आलेला आहे ते काढतो यांना फोन दिले त्यांच्या जावाईच्या कारखान्यालाच आग लागलेली आहे आणि तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी केदार आवटे साहेबांना फोन केला। त्यांनी 3 गाड्या गेलेल्या आहेत असा निरोप दिला आणि स्वतःसुद्धा घटनास्थळी अगदी मोजक्या वेळात 3-4 मिनिटांमध्ये ते घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण जी तत्परता महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवली ती कौतुकास्पद आहे। त्यामुळं पुढची हानी जी मोठी होऊ शकली असती ती झाली नाही आणि सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। आता बऱ्याच सुरुवातीला आग मोठी होती, परंतु दोन्ही बाजूनी पाण्याचा जो मारा केला जातो आहे, कारखान्याच्या मागच्या बाजूला 3 गाड्या उभारलेल्या आहेत अग्निशमन दलाच्या आणि पुढच्या बाजूला 2 गाड्या उभारलेल्या आहेत। सातत्यानं पाण्याचा मारा चालू आहे आणि आता आग आटोक्यात आली तरी पण यांचं काम थांबलेलं नाही आहे। सुताचे जे हे आहेत ते खाली वर करणं, म्हणजे आग आत असेल तर तीही विझली पाहिजे, पूर्ण विझली पाहिजे। यासाठी अग्निशमन दलाचे सगळे जवान त्यांच्या केदार आवटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात। त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो। आणि जे सभागृह नेत्यांनी आता इथं मुद्दा मांडला तर मला वाटतं की नागरिकांनी स्वतःहून ही काळजी घेतली पाहिजे आपण सुरक्षेच्या दृष्टीनं, कारण असं आढळतं की जे बांधकाम नियमित आहेत, जे नियमाने केलेले बांधकाम आहेत तिथं अशा घटना क्वचित घडतात, परंतु तात्पुरते मारलेले जे शेड असतात तिथं कुठलीही काळजी घेतली जात नाही। मग ही काळजी कुणी घ्यायची? प्रत्येक ठिकाणी प्रशासनानं बंधन घालावं हे म्हणण्यापेक्षा आपण आपलीसुद्धा नैतिक जबाबदारी आपण तिथं सुरक्षेच्या दृष्टीने अशा दुर्घटना घडल्या तर निदान मदत कार्य वेळेवर पोचलं पाहिजे, योग्य पद्धतीनं मदत कार्य झालं पाहिजे, या दृष्टीनं आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे। आज या भागातले नगरसेवक सुनील भाऊ कामाठी इथं आहेत, सभागृह नेते आहेत, माजी उपमहापौर बत्तुलताई, सगळ्यात आधी त्यांचा फोन गेला आणि त्यासुद्धा मी जेव्हा इथं आलो त्यावेळेस त्यासुद्धा घटनास्थळी होत्या। तर इथल्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सगळ्या जवानांना मदत केलेली आहे। सगळ्यांच्या मदतीनं सुदैवानं आग आटोक्यात आलेली आहे, पण जे झालेलं नुकसान आहे ते सुद्धा मोठं आहे। शॉक सर्किटमुळं आग लागली असं समजतं। कारण काहीही असलं तरी इथून पुढं प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असं वाटतं। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।